पुण्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटतो आहे। कचरा डेपो बंद करण्याची मागणी करतायत। अलिबाग करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अर्धनग्न आंदोलन केले। उरळी देवाची कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर ग्रामस्थांनी कचरा गाड्यांना डेपोमध्ये प्रवेश बंदी केली आहे। हा कचरा डेपो कायमचा बंद करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। यासाठी गेल्या 2 आठवड्यांपासून यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्थानिकांनी आज अर्धनग्न आंदोलन केलं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अरुण, काय सांगाल या आंदोलनाविषयी? हा कचरा डेपो बंद करावा, कचरा गाड्यांना डेपोमध्ये प्रवेश बंदी करावी अशी मागणी करण्यात येते। पुण्यामधल्या कचऱ्याचा प्रश्न पेटलेला आहे। हा कचरा डेपो बंद करावा कायमस्वरूपी आणि कचरा डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद करावा अशा मागण्यांसाठी आज हे आंदोलन झालेलं आहे। अर्धनग्न अवस्थेत तिथल्या त्रस्त नागरिकांनी हे आंदोलन केलंय। पुण्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर पुण्यातून संपर्कात आहेत। अरुण, काय सांगाल या आंदोलनाविषयी? अनुभव, खरं तर पुण्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न आणि त्यासाठीचं होणारं आंदोलन या दोन्ही गोष्टी नवीन नाहीत। गेले 10-15 वर्ष हा सगळा प्रकार सुरू आहे। प्रत्येक उन्हाळ्यामध्ये कचरा डेपोला आग लागते, मग त्यानंतर तिथले जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ते आंदोलन करतात। स्वाभाविक आहे, तिथल्या लोकांना या सगळ्या कचरा डेपोचा त्रास होतो। आणि दुसऱ्या बाजूला ते ज्यावेळेस कचऱ्याच्या गाड्या अडवायला सुरुवात करतात, प्रवेश बंदी करतात गाड्यांना, त्यावेळी पुण्यातल्या कचऱ्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनतो आणि पुण्यातला कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण होतो। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा आणि पुण्यातल्या कचऱ्याला पर्यायी व्यवस्था ही निर्माण करण्यात यावी, यासाठी पुन्हा एकदा आंदोलन तिथे सुरू आहे। यावेळी मात्र हे आंदोलन चिघळताना दिसतंय। रोज नवीन प्रकारे अभिनव माध्यमातून हे जे ग्रामस्थ आहेत आपली मागणी, आपली भूमिका मांडतायत। आज देखील त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये घोषणाबाजी केली, निदर्शनं केली आणि आपला हा जी समस्या आहे, आपला जो प्रश्न आहे, आपली जी मागणी आहे त्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। खरंय, मात्र प्रशासन या सगळ्याला कशा प्रकारे लक्ष देते, कशा प्रकारे हा सगळा जो प्रश्न आहे तो निपटवते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।